मित्रांनो मैत्रिणींनो, RRBने एक नुकतेच अनाऊन्समेंट केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी RRBचा फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर काय अनाऊन्समेंट केलेलं आहे आणि त्यामध्ये काय नोटिफिकेशन जो आलेलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये काय काय असणार आहे तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे RRBने आपण जो फॉर्म भरला होता त्या RRBने तब्बल 2 महिन्याआधी तुम्हाला एक एक्झाम डेट डिक्लेअर केलेली आहे. हो विद्यार्थी मित्रांनो, बरोबर, तुम्ही बरोबर ऐकलं. चला तर मग पाहूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग स्टार्ट करूया नोटिफिकेशनला. नोटिफिकेशन जे आलेलं विद्यार्थी मित्रांनो ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलेलं आहे. मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज अँड रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. एक्झाम शेड्यूल नोटीस टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल फॉर द सीन. हा आपला CEN 0325 हा पॅरामेडिकल कॅटेगरीचा कोड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जी एक्झाम डेट जी आहे विद्यार्थी मित्रांनो, पॅरामेडिकल एक्झाम माहिती आहे तुम्हाला CBT बेस्ड होणार आहे. तर जी एक्झाम डेट दिलेली 10 मार्च 2026 ते 12 मार्च 2026 3 दिवस जो कालावधी असणार आहे आपल्या विद्यार्थ्यांना. तब्बल 2 महिन्याचे त्यांनी डेट डिक्लेअर केला आहे. त्यामुळे खूप चांगला चान्स आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. तर अधिक तुम्हाला ह्याच्याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे तुम्हाला त्या RRBच्या पोर्टलवर भेटून जाईल. अधिक माहिती तुम्हाला 4 दिवस आधी तुम्हाला ते आपलं हॉल तिकीट असतं ते तुम्हाला भेटून जाईल. तर तुम्ही जे ह्याच्याबद्दल तुम्हाला अधिक डिटेल पाहिजे असेल तर RRBच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. ते तुम्ही डेट जी जाहीर झाली तुम्ही पाहिलीच आहे. तब्बल 2 महिने टाईम पिरियड आहे अजून तुम्हाला अभ्यासासाठी. तर ज्यांचा अभ्यास चालू आहे त्यांनी चालू राहू द्या आणि अजून मी तर म्हणेन अजून चालू राहू द्या ना, अजून जोरात करा. आणि 100% एवढंच तुम्हाला जे कारण पोस्ट खूप छान आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे पोस्ट आहे. खूप जणांचं स्वप्न असतं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करा आणि खूप मेहनत करा. जे 100% तुमचे कष्ट प्रामाणिकपणे कष्ट करा, मेहनत जोरदार करा. 100% यश तुमच्या पायाशी लोळून घेईल. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओला पाहण्यासाठी, अशाच प्रकारचे फार्मा अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद.